श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपल्या किचनमध्ये साठवणीसाठी चिंच गुळाची चटणी बनवणार आहोत. इथे साहित्याने त्याचं प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे. इथे मी चिंच घेतलेली आहे. जेवणासाठी आपण जी वापरतो ना ती चिंच घेतलेली आहे. साधारण अर्धा कप ते 1/4 कप घ्यायचा आहे. 1 कप गूळ घ्यायचा आहे. जर तुम्हाला खजूर आवडत असतील तर तुम्ही खजूरचा देखील वापर ह्यामध्ये करू शकता. आता हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर चांगले इथे भजून झालेलं आहे, बघू शकता चिंच आणि गूळ. तर मी शिजवून घेणार आहे. ते गॅसवर टोप ठेवून त्यामध्ये चिंच आणि गूळ टाकलेला आहे. तर इथे 2 दालचिनी टाकायच्या आहेत आणि 5 ते 6 लवंगा टाकायच्या आहेत. तिखटासाठी थोडीशी मी 1 टेबलस्पून तिखट मिरची वापरलेली आहे, साधीच. थोडंसं आंबट गोड तिखट असं म्हणून. तर आता हे चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे. ते इकडे बॉईल झालेलं आहे. जेमतेम अर्ध हे होईपर्यंत आपल्याला चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे. तर हे मी पूर्ण बॉईल करून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते. ते इथे बॉईल करून झालेलं होतं. तर ते थंड झाल्यानंतर आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही थिकनेस बघू शकता. तर मी त्याला एवढं बॉईल केलेलं आहे. प्रिझर्वेटिव्हसाठी आपल्याला काहीच टाकायची गरज नाही ह्यामध्ये. छान चाळणीने आपण ती गाळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता केवढी थिक आहे. एवढ्या प्रमाणात आपल्याला चिंच गूळ शिजवून घ्यायचं आहे. ते चाळणीने गाळून घ्यायचं आहे चांगलं. इथे चाळणीने गाळून घेतलेलं आहे मी. बाकी मी काहीच ॲड केलेलं नाही आहे. वाटले चवीपुरतं थोडंसं मीठ तुम्ही टाकू शकता, अगदी थोडंसं टाका. आता ही चटणी मी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते. काचेची बरणी स्वच्छ धुवून पूर्ण पुसून घेतलेली आहे. तर ह्यामध्ये मी ती टाकत आहे. अगदी आपल्याला कधी वाटलं पाणीपुरी किंवा हे घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं की तुमचं गोड पाणी रेडी आहे. तर ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता महिनाभर. नक्की रेसिपी ट्राय करा. जर आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.